श्रीहरी उत्तर गीता अध्याय 2 श्लोक 34 पासून पुढे. शास्त्रानुसार जीवात्म्यासाठी जीवाचे 3 प्रकारचे स्थान पाहिले जातात. मृत्यूलोक, स्वर्गलोक आणि नरक. ही मृत्यूलोक भूमी जेथे बराच प्रकारचे प्राणी राहतात, तीच कर्मभूमी असे मानले जाते. म्हणून येथे शुभ आणि अशुभ कर्मे करून सर्व मनुष्य त्या कर्मांचा फळस्वरूप चांगले आणि वाईट भोगांची प्राप्ती करतात. येथे पाप करणारे मनुष्य आपल्या कर्मानुसार नरकात पडतात. ही जीवाची अधोगती आहे, जी घोर कष्ट देणारी आहे. यात पडलेवर मनुष्य नरक अग्नीमध्ये शिरविला जातो. त्यापासून सुटका प्राप्त होणे खूपच कठीण आहे. म्हणूनच मनुष्याने पापकर्मापासून दूरच की राहून स्वतःच पापकर्मापासून प्राप्त होणाऱ्या नरकापासून वाचविण्यासाठी विशेष प्रयत्न करावयास हवेत. स्वर्ग आधी ऊर्ध्वलोकी जाऊन प्राणी ज्या स्थानी निवास करतात त्याचे आता वर्णन करतो. या विषयास यथार्थपणे माझ्याकडून ऐक. याद्वारे तुला कर्मगती निश्चिततेविषयी ज्ञान होईल आणि नैष्टिकी बुद्धी प्राप्त होईल. जेथे सर्व तारे चंद्रमंडळ प्रकाशित होते, सूर्यमंडळ आपल्या प्रभेने उद्भासित होत आहे, ही सर्व पुण्य कर्मस्थाने आहेत असे जाण. पुण्यात्मा मनुष्य ह्याच लोकी जाऊन आपल्या पुण्यकर्माचे फळ भोगीत असतात. जेव्हा या पुण्यात्म्यांचे जीवांचे पुण्यकर्मांचे भोग समाप्त होतात, तेव्हा ते त्या स्थानावरून खाली पडतात आणि मर्त्यलोकी येतात. या प्रकारे वारंवार त्या जीवांचे आवागमन होत राहते. स्वर्गात सुद्धा उत्तम, मध्यम आणि अधम असा भेद हा असतोच. तेथेही पृथ्वीप्रमाणेच दुसऱ्यांना आपल्याहून अधिक दीप्तिवान तेज आणि ऐश्वर्य पाहून मनास संतोष प्राप्त होत नाहीच. या प्रकारे मी तुला जीवाच्या या सर्व गतीविषयी पृथक्पणे सखोलसे वर्णन केले आहे. आता मी हे सांगेन की जीव कोणत्या प्रकारे गर्भात येऊन जन्म धारण करतो. हे ब्राह्मण, तू एकाग्रचित्त होऊन माझ्या मुखातून या विषयाचे वर्णन ऐकावे. या प्रकारे श्री महाभारताच्या अश्वमेधिके पर्वणी उत्तर गीताचा मुक्त भावानुवाद 2 अध्यायाचा सफल संपूर्ण. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. श्रीहरी श्रीहरी श्रीहरी.